नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। दुपारच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा आणि चविष्ट असा पदार्थ आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे कॉर्नचे कटलेट। कणसाने बनविलेले हे कटलेट चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि दुपारच्या नाश्त्यासाठी असा उत्तम पर्याय आहे। तसेच लहान असो व मोठे दोघेही हे कटलेट आवडीने खातील। चला तर मग अशाच चटपटीत कटलेटची रेसिपी आपण आज पाहूया। कॉर्नचे कटलेट बनवण्याकरिता सर्वप्रथम इथे मी एक वाटी सोलून घेतलेले कॉर्न घेतलेले आहेत। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि जाडसर असे वाटून घ्यायचे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने जाडसर असं कणीस मी वाटून घेतलंय। आता आपण हे कणीस एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या आपल्याला घालायच्या आहेत। इथे मी घालत आहे 2 मोठे चमचे बारीक चिरलेला गाजर, तसेच मी घालणार आहे 2 मोठे चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि 1 मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा। सोबतच थोडीशी बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। पुदिना ऑप्शनल आहे, स्किप केला तरी चालेल। आता इथे एक मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला उकळून या पद्धतीने मॅश करून मग घालायचा आहे। आता मसाल्यामध्ये एक अर्धा चमचा हळद, मीठ, लाल मिरची, धने, जिरे पूड आणि चाट मसाला हे सर्व जिन्नस आपल्याला घालायचे आहेत। मसाले मी प्रत्येकी एक छोटा चमचा घेतलेले आहेत। कटलेटमध्ये छान अशी बाइंडिंग यावी याकरिता इथे मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर तसेच एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घातलंय। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हे मिश्रण थोडंसं ओलं वाटतंय म्हणून मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ परत एकदा ॲड केलंय। छान मिक्स करून घेऊ आणि इथे आपलं छान असं मिश्रण बनून तयार होत आहे, तुम्ही बघू शकता। म्हणजे इथे आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ लागलेलं आहे। आता कटलेट तयार करण्याच्या आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिटकत नाही। आता एक छोटासा बॉल घेऊया या मिश्रणाचा आणि हातावरती असा अदर थापून घेऊया आणि त्याला कटलेटचा आकार देऊन घेऊ। तुम्ही आवडेल त्या आकारामध्ये कटलेट बनवू शकता। इथे मी गोल आकारमध्ये बनवत आहे। आता रवा घ्यायचा आणि रव्यामध्ये हे कटलेट छान असे डीप करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। म्हणजे आपल्या या कटलेटला एक छान असा टेक्स्चर येतो, ते कुरकुरीत होतात, सोबतच दिसायला देखील छान दिसतात। आता एक पॅन घ्यायचं छोटंसं, त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं, छान पसरून घ्यायचं। अगदी कमीत कमी तेलामध्ये आपण हे कटलेट मस्त असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता तेल छान तापलं की आपण बनवलेले कटलेट यामध्ये ठेवून घेऊया आणि मंद आचेवर छान असे खरपूस भाजून घेऊ। थोडं थोडं तेल घालत आपल्याला हे कटलेट दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। काही वेळानंतर मी कटलेटची बाजू पलटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हलकीशी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता दुसऱ्या साईडने देखील छान असे भाजून घेऊया। हे कटलेट भाजून घ्यायला एक 5 ते 7 मिनिट लागतात। 5 ते 7 मिनिटांमध्ये हे कटलेट छान असे खरपूस भाजून होतात आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कटलेटला कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण सर्व असे कटलेट बनवून घेऊ। इथे आपले मस्त असे खरपूस चविष्ट कटलेट बनवून तयार होतात। चवीला अगदी भन्नाट लागतात, अतिशय क्रिस्पी कुरकुरीत होतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण हे कटलेट आवडीने खातील। दुपारच्या नाश्त्यासाठी हा एक असा उत्तम पर्याय आहे। तुम्ही एक वेळ हे कटलेट जरूर बनवून बघा, कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंतसाठी धन्यवाद।